मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा आलोय तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन. मात्र त्यापूर्वी तुम्हाला नेहमीसारखी एक विनंती की माझे जे पूर्वीचे एपिसोड आवडले असतील तर निश्चितपणे आजचाही एपिसोड तुम्हाला आवडल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून हे असे विषय देशभर लोकांपर्यंत जातील. त्यामुळे मी आजचा पुन्हा एक नवीन विषय आपल्या समोर उघडतो. एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाला जर बर्बाद करायचं असेल तर काय करायला पाहिजे, किंवा एखाद्या देशाला बर्बाद करायचं असेल तर काय करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, अगदी सोपं आहे. एका जुन्या जमान्यामध्ये काय होतं पूर्वी, की एखाद्याला लुटायचं असेल, बर्बाद करायचं असेल, आक्रमण करायचं असेल तर मग त्याला बंदुका टाका, त्याच्यावर रॉकेट टाका किंवा तो गोळे टाका आणि तो देश बर्बाद करून टाका. पण याने कोणाला काहीच मिळायचं नाही, ती संपत्ती बर्बाद होऊन जायची. मात्र आता नवीन पद्धत आलेली आहे. तो देश जर बर्बाद करायचा असेल तर काय करायला पाहिजे, काय नाही, त्या देशातील नागरिकांना फुकट खायची सवय लावा, फुकट द्या. आपोआप ती लोक आळशी होऊन जातील आणि नंतर कालांतराने काय होईल, तो देश हळूहळू करता करता रसातळाला जाईल. आणि आज तशीच परिस्थिती आहे. आज आमच्या देशामध्ये काय तुम्हाला माहिती आहे ना, तर आमच्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे सध्याच्या घडीला की सरकारने लोकांना बर्बाद करायचं ठरवलेलं आहे. काय केलेलं आहे सरकारने, मग लाडक्या बहिणीला पैसे द्या, नंतर मग काय ते तीर्थयात्रा, लोकांना 5 किलो 10 किलो धान्य द्या वगैरे, हे अशा खूप भयंकर भानगडी चालू केलेल्या आहेत सरकारने. आणि लोकांना हळूहळू काम करायची सवय कमी करून टाकलेली आहे. मी तुम्हाला इथं जपानचं उदाहरण देतो. जपानमध्ये काय आहे, जपानमध्ये म्हटलेलं आहे की मोफत गॅसचा स्वयंपाकाचा गॅस, मोफत वीज, मोफत रेशन इत्यादी जे भारतात चालू आहे ना, ते कुठलंही काहीही असं कल्याणकारी कार्यक्रम राबवत नाही आहे. साधं सरळ आहे. जपानचं बोधवाक्य आहे की तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी काम करा किंवा मग त्याशिवाय जगण्याची तयारी ठेवा. शक्यतो ही 5 सर्वोत्कृष्ट विधाने आहेत जी भारतालाही लागू केल्या गेली पाहिजे असं मला वाटतं. हे जपानमध्ये करतं. श्रीमंतांना गरीब करून तुम्ही गरिबांना श्रीमंत करू शकत नाही. पहिले एक समजून घ्या की श्रीमंताचे पैसे लुटायचे आणि त्याच्यानंतर ते गरिबांना वाटायचे, ह्याच्यामुळे गरीब श्रीमंत होणार नाही आहेत, उलट ते आळशी होऊन जातील. दुसरं, एखाद्या व्यक्तीला काम न करता जे काही मिळतं ते दुसऱ्या व्यक्तीला त्यासाठी काम करावे लागते आणि त्याच्या प्रयत्नाचं फळ त्या माणसाला मिळत नाही. आणि ज्या दुसऱ्या माणसाला त्याच्या कामाचा लाभ होतो तो मनुष्य आळशी होतो. तिसरं, जगातील कोणतंही सरकार आपल्या नागरिकांना फुकटात काहीही देऊ शकत नाही जोपर्यंत ते प्रथम दुसऱ्या नागरिकाकडून घेतल्या जात नाही किंवा त्याच्याकडून हिसकून घेतल्या जात नाही किंवा लुटून घेतल्या जात नाही. त्याच्यानंतर तुम्ही संपत्तीचं विभाजन करून गुणाकार करू शकत नाही, हे पहिले समजून घ्या. आणि ही जपानचं अगदी बोधवाक्य आहे. त्याच्यानंतर जेव्हा निम्म्या लोकांना काही मोफत मिळते तेव्हा ते त्यासाठी कधीही काम करणार नाहीत आणि बाकीचे अर्धे लोक जे मोफत लाभ देण्यासाठी काम करतात त्यांना निराश वाटेल. कारण ते अरे मेहनत मी करतोय आणि हा फुकटमध्ये बसून खातो, त्यामुळे मग जी काम करणारी माणसं आहेत तीसुद्धा निराश होतात. म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये आपण जपानचं धोरण किंवा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे असं मला वाटतं. भारतामध्ये ज्या दिवशी आपल्या सरकारच्या हे लक्षात येईल, निश्चितपणे मला खात्री आहे की आमचा देशसुद्धा हळूहळू प्रगतीकडे जाईल. कसे वाटली माझी गोष्ट, आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. नमस्कार, धन्यवाद.